वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गतिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽस्तुतकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावांतरचिते। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांगो श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि निर्जराधिकारामध्ये आपण पोहोचलेलो आहे। निर्जराधिकारामध्ये आचार्यांनी आम्हाला दोन गोष्टी सांगितल्या। एक म्हणजे सम्यक दृष्टीला संवरपूर्वक निर्जरा सुरू झालेली आहे आणि दुसरी गोष्ट ही सांगितली की जर नुसतं एखाद्याच्या जीवनामध्ये सम्यक्त्वाची तो वल्गना करत असेल आणि प्रत्यक्ष सम्यक्त्व नाही, आचरण भलाही एखाद्या वेळेला असेल परंतु त्याला संवर आणि निर्जरा होऊ शकत नाही। आणि अशा जीवांसाठी आचार्यांनी काल शब्द आपण ठेवलेले होते, परमाणु मात्र रागही ज्याच्या जीवनात विद्यमान आहे। आणि असा जीव सर्व आगमधारी असला तरी देखील तो आत्मज्ञानी नाही, याला आचार्यांनी पुष्ट केलेलं आहे। आपण काल इथपर्यंत प्रकरण बघितलेलं आहे की हा असा रागी जीव ज्ञानाच्या अभावामुळे, ज्ञानाच्या म्हणजे या ठिकाणी त्याला क्षायोपक्षमिक अज्ञान आहे। औदयिक अज्ञान असलं तर बिघडलं नाही, पण क्षायोपक्षमिक अज्ञान आहे। आणि क्षायोपक्षमिक अज्ञान म्हणजे मिथ्या दर्शनासोबत असलेलं कुमती कुश्रुत ज्ञान रूपी अज्ञान। त्यामुळे हा जीव सम्यक दृष्टी नाही आणि त्याला कर्मबंध होणार आहे। परिणामामध्ये थोडी जर मंदता असेल, आचरणामध्ये जर भावांची उज्ज्वलता दिसत असेल तर कदाचित पुण्यपात त्याला बांधल्या जाणार आहे। परंतु घाती कर्मांपैकीच विचार केला तर एकही घाती कर्मांच्या प्रकृतीची बंधविच्छुती त्याच्या जीवनामध्ये संभवत नाही आहे। आणि म्हणून अघाती कर्मामध्ये कितीही उलथापुथल झाली तरीही त्यांनी विशेष फरक आयुबंधावर किंवा भवभ्रमणावर पडणार नाही। पुढे भावार्थ पहा। या ठिकाणी राग याचा अर्थ अज्ञानमय रागादी असा विवक्षित आहे। अज्ञानमय आहे म्हणजेच अनंतानुबंधी राग या ठिकाणी लावायचा आहे। अज्ञानमय म्हणजे मिथ्यात्व सहित अनंतानुबंधी जनित रागादी भाव समजावे। शेष चारित्र मोहाच्या उदयाने होणारे रागादी येथे विवक्षित नाही, कारण अविरत सम्यक दृष्टीला चारित्र मोहाच्या उदयाने जे रागादी होतात ते ज्ञान सहित असल्यामुळे त्यांना तो रोगाप्रमाणे समजतो। ज्याच्या जीवनात ज्ञान आणि अज्ञान दोनच कॅटेगरी समयसार मध्ये दिसतात। सम्यक दर्शन झालं की तो ज्ञानी आणि ज्ञानीच्या सगळ्या क्रिया ज्ञानमय, अज्ञानीच्या सगळ्या क्रिया अज्ञानमय। म्हणून सम्यक दृष्टीला चारित्र मोहाचा उदय आहे। या उदयामध्ये त्यालाही अप्रत्याख्यानाजनित, प्रत्याख्यानजनित, संज्वलनजनित राग आहे, पण तो त्या रागाला जाणतो, त्याचा ज्ञाता आहे, त्याचा स्वामी नाही। म्हणून तो रागही ज्ञान सहित उपचाराने म्हटला गेला। विवक्षा लक्षात ठेवायची आहे। आम्हाला अपेक्षा लावायची आहे आणि अपेक्षा लावली की कथन कुठेही चुकत नाही। म्हणून तो त्या रागाला, स्वतःमध्ये जो राग उत्पन्न होऊ लागलेला आहे त्याला रोगाप्रमाणे समजतो। त्या रागासंबंधी आपलेपणाची भावना नाही। कर्मोदयवश जो राग होतो तो हेय समजून त्यालाही नष्ट करू इच्छितो। तसेच गाथेमध्ये ज्ञानीला परमाणु मात्र राग नसतो असे म्हटले आहे।
त्यातील आशय हा आहे की ज्ञानीला अशुभ राग तर अत्यंत गौण आहे. जर आम्ही विचार केला तर अशुभ परिणाम त्याच्या जीवनात आहे सुद्धा. नाही आहे असं नाही. काल आपण उदाहरण बघितलं, युद्धाला जातात, घरगृहस्थी संबंधी कार्य करतील, त्यावेळेला त्यांचे भाव अशुभ नाही असे नाही. पण अशुभ असताना सुद्धा त्या ठिकाणी अशुभ राग हा अत्यंत गौण आहे, कारण तो त्याला उपादेय समजत नाही. अशुभामध्ये राहूच नये ही त्याची इच्छा आहे. परंतु जो काही शुभ राग आहे त्या स्वभाव रूप प्रशस्त अतएव उपादेय समजून त्या लेश मात्र रागामध्येही राग करील. आणि जर तो प्रशस्त राग त्याच्या जीवनात होतोय, राग दोन तऱ्हेचा, अप्रशस्त राग आणि प्रशस्त राग. जेव्हा विषयांसंबंधी राग आहे, पंचेंद्रियाचे विषय भोगासंबंधी मनामध्ये अनुराग आहे, तो अप्रशस्त राग आहे. परंतु ज्या वेळेला हा राग बदलून तीर्थंकरांच्या भक्तीमध्ये पोचला, देवशास्त्र गुरूंच्या पूजेमध्ये गेला, साधूंच्या वैयावृत्तीमध्ये गेला, त्यांच्या विहारासाठी, त्यांच्या आहारासाठी जर आमचा हा राग झाला तर हा प्रशस्त राग आहे. किंवा एखाद्या वेळेला परोपकारासाठी जर राग आमच्या जीवनात आला असेल तर तो प्रशस्त राग आहे. पण अप्रशस्त राग असो की प्रशस्त राग असो, रागाची जाती जी आहे ती बंधाचीच आहे. राग आणि अबंधपणा असं समीकरणच लागत नाही. म्हणून राग आहे तो प्रशस्त असला तरी तोही प्रशस्त राग बांधणाराच आहे. अबंध स्वभावी केवळ वितराग भाव हाच आहे. म्हणून ज्ञानीला अशुभ राग तर गौण आहे, आणि जो शुभ राग आहे त्याला स्वभावरूप प्रशस्त उपादेय मानून त्या लेश मात्र रागामध्ये जर राग करेल, त्याला जर त्याचं स्वरूप मानेल, तर तो सर्व शास्त्र शिकला असेल, मुनी असेल, व्यवहार चारित्र पाळत असेल, तथापि त्याने आत्म्याचे परमार्थ स्वरूप ओळखले नाही. आणि या शुभ रागाने मोक्ष होतो. व्रत, संयम, जप, तप याच्यामध्येच तो मोक्ष मानून बसला. आणि शुद्धाची यत्किंचितही प्रतीती जीवनात नाही. शुद्धता काय आहे, निखळ सत्य कसं असतं हे जाणलंच नाही. जाणलं ते सगळं भेसळयुक्त, शुभपूर्वक, आणि शुभालाच त्या ठिकाणी उपादेय समजून बसला की शुभ पुण्य करता करता मोक्ष प्राप्त होईल. तर असं संभवनीय नाही. आचार्यांनी अगदी काटेकोर विभाजन रेषा या ठिकाणी ठेवलेली आहे की यामध्ये शुभ मिश्रित शुद्ध परिणाम असला तरी देखील शुद्धानी संवर आणि निर्जरा आहे, आणि शुभानी आश्रव आणि बंध आहे. चौथ्या गुणस्थानापासून 10व्या गुणस्थानापर्यंत असा हा मिश्रित भाव जीवाचा आहे. कर्म ज्या अपेक्षेने गेलं त्या अपेक्षेने शुद्धता, आणि कर्माचा सद्भाव ज्या अपेक्षेने त्या अपेक्षेने वितरागपणा नाही. असा जो मिश्र परिणाम आहे, याच्यामध्ये देखील जी ज्ञानधारा आहे त्यांनी संवर आणि निर्जरा आहे, आणि जी कर्मधारा आहे, जो काही रागाचा सद्भाव आहे, त्यांनी आश्रव आणि बंध हेच होणार आहे. निर्णय हाच आम्हाला घ्यायचा आहे, आणि समीचीन निर्णय घेणं हेच योग्य आहे. आणि म्हणून तो कितीही शास्त्र शिकला असेल, मुनी असेल, व्यवहार चारित्र पाळत असेल, तरी आत्म्याचं यथार्थ स्वरूप त्यांनी ओळखलेलं नाही. कारण कर्मोदयजन्य भावांना प्रशस्त स्वभाव रूप अतएव उपादेय समजून त्यानेच आपल्याला मोक्ष प्राप्ती होते असं तो मानतो. या मान्यतेमुळे तो जीव वस्तुतः अज्ञानीच आहे. मुळात श्रद्धाच त्याची विपरीत आहे, चुकीची आहे. आणि जिथं श्रद्धा चुकीची आहे तिथं सम्यक दर्शन असू शकत नाही. सम्यक दर्शन भ्रष्टा
ते सगळ्यांपासून भ्रष्टच आहे. म्हणजे जिथे बेसच पक्का नाही तिथे इमारत पक्की असू शकत नाही. जिथे पाण्याचा घडा उलटा आहे तिथे घड्यामध्ये पाणी येऊ शकत नाही. स्व आणि पराचं यथार्थ स्वरूप जाणले नाही म्हणजे जीव आणि अजीव पदार्थात जाणले नाही असे निश्चित समजावे. स्वपर भाव भासणंच त्याला योग्य रीतीने झाली नाही. स्वतःच्या स्वभावाविषयीच तो अनभिज्ञ आहे. अशुभाला तर वाईट मानतो आहे, पण शुभामध्ये मात्र अजूनही उपादेय बुद्धी आहे. शुभ करावंच लागते. त्याच्या स्वामीपणाची कल्पना त्याच्या अंतरंगामध्ये आहे आणि म्हणून त्याच्या जीवनामध्ये त्यांनी आत्मतत्वाला योग्य रीतीने जाणलं नाही. जीव आणि अजीवात जाणले नाही तो सम्यक दृष्टी कसा. आणि हाच आशयता कलश रूपाने आचार्य कथन करणार आहे. तत्पूर्वी जेव्हा हा जीव रागापासून भिन्न चैतन्यमय शुद्ध आत्म्याचा आश्रय घेईल तेव्हा राग रहित दशा त्याला प्राप्त होते. राग रहित दशा त्याला प्राप्त करायची आहे. जीवनात वितराग भाव त्याला उपकारी आहे हे त्यांनी जाणलेलं आहे. पण वितराग भाव प्राप्त करायचा असेल तर त्यासाठी साधन कोणतं वापरायचं हा महत्वाचा प्रश्न आहे. जर वितरागतेची उपलब्धी करायची असेल, शुद्धाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आम्हाला आमचं साधनही वितरागमय घ्यावं लागेल. जर आम्हाला शुद्ध उपलब्ध करायचं आहे, आत्मतत्वाची शुद्धता प्राप्त करायची आहे तर आमचं साधनही आम्हाला शुद्ध घ्यावं लागेल. शुभ आणि अशुभ ही दोन साधनं आमच्यासाठी निरुपयोगी आहे. सराग भाव आमच्यासाठी उपादेय नाही. म्हणून रागापासून भिन्न शुद्ध चैतन्यमय शुद्ध आत्म्याचा जेव्हा तो आश्रय घेईल तेव्हा रागरहित दशा प्राप्त होईल. जर आमची दृष्टी शुद्धावर असेल, आम्हाला जर त्या सुवर्णाच्या डली मधलं शुद्ध सुवर्ण प्राप्त करायचं आहे तर आमची दृष्टी कुठे पाहिजे. आमची दृष्टी त्या शुद्धावर पाहिजे. पाण्यामधला गाळ युक्त पाणी आहे, आम्हाला जर शुद्ध पाणी हवं आहे तर आमची दृष्टी ही शुद्ध पाण्यावर पाहिजे. आणि दुसरं शुद्ध पाण्यावर ठेवून आम्हाला प्रक्रिया करून म्हणजे व्यवहाराचा आश्रय घेऊन पर्यायीमध्ये शुद्धता अभिव्यक्त करावी लागेल. ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. म्हणून तेव्हाच रागरहित दशा प्राप्त होईल. तेव्हा आत्म्याला जाणून अनुभव करून जो प्रतीती करतो तेव्हाच त्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. म्हणजे जो आपल्या त्रिकाली स्वभावाला जाणतो की माझ्या पर्यायीत राग जरूर आहे पण माझ्या स्वभावात राग नाही. मी जे रागादी आणि वर्णादी भाव सांगितले पहिल्या अजीवाधिकारामध्ये, या सर्व भावांपासून मी पृथक आहे, मी शुद्ध आहे, मी एक आहे, अखंड आहे, गुणभेदांच्या अतीत आहे, पर्याय भेदांच्या अतीत आहे. ही चिंतनाची धारा, ही शुद्धतेकडे नेणारी धारा. मी शरीर नाही, माझ्यात औदारिक वैक्रियक आहारक तैजस कारमाण शरीर नाही. मी नामकर्माच्या 93 प्रकृतींपासून वेगळा आहे. मी उच्च निच्छतेच्या भेदापासून वेगळा आहे. या सगळ्या गोष्टी त्याच्या ध्यानामध्ये त्याला उतरवाव्या लागतात. आणि अशा तऱ्हेने आत्म्याला जाणून त्याचा मला अनुभव घ्यायचा आहे. आणि जोपर्यंत अनुभव घेत नाही तोपर्यंत निरंतर आत्मतत्वाच्या प्राप्तीची अनिवार्य ओढ. आत्मतत्वाविषयी निरंतर चिंतन, आत्मतत्वाचा जीवनाध्यास, आत्मतत्वालाच मला उपलब्ध करायची आहे हा एक आणि एकमेव उद्देश ठेवून आत्म्याची त्याला प्रतीती तो करतो. तेव्हा त्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती होते.
त्याला आनंद रूप आत्म्याचा स्वानुभवाचा स्वाद येतो. त्याच्या जीवनात रागाची रुची संपते आणि निज परमात्म्याची दृष्टी प्राप्त होते. अतिंद्रिय अनुभव आनंद जीवनामध्ये अवतरित होतो. चारित्र मोहाच्या उदयवश राग पर्यायित आहे, पण त्याला तो स्वभाव मानत नाही. ज्ञान आणि राग त्याला भिन्न दिसतात, तो अनुभवतो आणि अनुभव घेत असताना त्याला मी राग आहे ही अनुभूती येत नाही. म्हणजे सम्यक दृष्टीच्या जीवनात देखील जेव्हा तो आत्मानुभूती घेतो तेव्हा त्याला मी राग आहे अशी अनुभूती होत नसून मी ज्ञान संपन्न आहे, चारित्रवान आहे, दर्शन गुणयुक्त आहे ही अनुभूती आहे. ज्ञानीला जो राग उदयवश आहे त्याला तो रोगाप्रमाणे मानतो. रागालाही दूर करण्याचा त्याचा सतत प्रयत्न आहे. रागामध्ये त्याची राग बुद्धी नाही, स्वामित्व बुद्धी नाही. व्रत तप भक्ती ही भूमिकानुसार त्याच्या जीवनात आहे. तो काही व्रत पाळणार नाही का? 5व्या गुणस्थानात तो व्रत अपरिहार्यपणे पाळणारच आहे. श्रावकांची व्रत भक्ती अनन्य भक्ती त्याच्या जीवनात दिसणार आहे. आमच्या जीवनात भक्ती कमी दिसेल, पण त्याच्या जीवनात अनन्य भक्ती पण आहे. तो देखील तपश्चरण करणार आहे. या सगळ्या भूमिका त्याच्याही जीवनात आहे, पण असताना सुद्धा त्यामध्ये कर्तृत्व बुद्धी नाही. मी एवढं तपश्चरण करतो आहे, मी इतके उपवास केले किंवा मी एवढे भक्ती काव्य रचले, कुठल्याही प्रकारचा रागाविषयीचा कर्तृत्व भाव त्याच्या जीवनात नाही. म्हणूनच आमच्या आचार्यांचे जुने स्तोत्र बघा. जुने स्तोत्र बघताना आम्ही त्यांचं कुणी रचले असावं असा आम्ही प्रश्न करतो. हे ग्रंथ एवढी संपदा कुणी रचली आहे हे आम्ही शोधतो, पण नाव आम्हाला सापडत नाही, कारण त्यांना नावाचाही अनुराग जीवनात नाही. पहा, कोणताही ग्रंथ, समयसार ग्रंथ घेतला तर समयसार मध्ये देखील गाथांमध्ये कुठेही कुंद कुंद देवांनी आपल्या नावाचा उल्लेख केला नाही. ते तर जयसेन आचार्यांची महत् कृपा की किंवा अमृतचंद्र आचार्यांची दृष्टी की त्यांनी कुंद कुंद आचार्यांचं नाव उजागर केलं. जयसेन आचार्यांनी कुंद कुंदांचं नाव त्या ठिकाणी की ह्या गाथा त्यांनी रचलेल्या आहे. स्वतःच्या कोणत्याही तऱ्हेचा अभिमान न बाळगता अशा तऱ्हेचं त्यांचं कर्तृत्व आम्हाला जीवनात दिसतं. म्हणून त्यांची रागामध्ये कर्तृत्व बुद्धी नाही. आचार्य जयसेन तात्पर्य वृत्तीमध्ये प्रश्नोत्तर रूपाने काही गोष्टी सोदाहरण या गाथे संबंधी स्पष्ट करतात. त्यांचा प्रश्न आहे पहिला की रागी सम्यक दृष्टी नसतात, तर 4थ्या 5व्या गुणस्थांवरती तीर्थंकर, भरत, सगर आदी चक्रवर्ती, बलभद्र राम, पांडवादी कुमार अवस्थेत सम्यक दृष्टी नव्हते का? आम्हाला कधी प्रश्न पडतो का? तीर्थंकरांचा जन्म होतो. जन्म होत असताना सगळेच्या सगळे तीर्थंकर जन्म समयी गर्भामध्ये सुद्धा विग्रह गतीमध्ये सुद्धा सम्यक दर्शनधारी असतात. त्यांना तीर्थंकर प्रकृतीचा निरंतर बंध सुरूच असतो. गर्भात देखील त्यांचा तो बंध होतच आहे. आता ते जीवनामध्ये सम्यक्त्व घेऊनच आलेले आहे तीर्थंकर. तर चक्रवर्तींच्या बाबतीतही आम्ही तसंच बऱ्याचशा अंशांनी म्हणू शकतो. एक तर वज्र ऋषभ नाराचं त्यांचं संवर्णन असतं आणि ते कदाचित चक्रवर्ती हे काही चक्रवर्ती तद्भव मोक्षगामी आहे. काही नरकामध्ये देखील गेले आणि काही स्वर्गामध्ये देखील गेले. 24 कामदेव होतात आणि 24च्या 24ही कामदेव हे मोक्षाला गेलेले आहे, तद्भव मोक्षगामी आहे. जन्मतः सम्यक दर्शनाची प्राप्ती त्यांच्या जीवनात आहे.
राम बलभद्र होते, शाईक सम्यक दृष्टी होते, पांडव हे देखील सम्यक दृष्टी होते. मग आता त्यांना कुमार अवस्थेत छोटेपणी सम्यक्त्व त्यांना नव्हतं का? प्रश्न. उत्तर जयसेनाचार्य देतात, ते मिथ्या दृष्टीच्या अपेक्षेने 43 प्रकृतींच्या बंधाचा अभाव करणारे. 41 प्रकृती आम्हाला माहिती आहे. 41 प्रकृतींचा बंध आता सम्यक दृष्टी पुरुषाला होतच नाही. त्यामध्ये परत आहारक द्विक जर आम्ही अंतर्भूत केलं, कारण आहारक द्विकचा बंध देखील 7व्या गुणस्थानात होतो. चौथ्या गुणस्थानापासून म्हणजे पहिल्यापासून 6 पर्यंत आहारक द्विकचा बंध होत नाही. आहारक द्विक म्हणजे आहारक शरीर आणि आहारक अंगोपांग. याचं कारण असं की ही वृद्धी जी प्राप्त होते ही मुनी अवस्थेतच या वृद्धीची प्राप्ती जीवनात होते. मुनी अवस्थेत 7व्या गुणस्थानामध्ये या प्रकृतीचा बंध होतो. म्हणून ह्या प्रकृती 7व्या गुणस्थानात आणि 8व्या गुणस्थानाच्या 6व्या भागापर्यंत बांधल्या जातात. म्हणून 6 गुणस्थान पर्यंत ह्या प्रकृती बांधल्या जात नाही, म्हणून त्याला अबंधात टाकलं आणि ती बंध विच्छुत्तीत घेऊन इथे 43 प्रकृतींचं कथन आलेलं आहे. नेहमी सांगताना 41 प्रकृती आम्ही लावतो, पण या ठिकाणी विशेषतेने जयसेनाचार्यांनी 43 प्रकृती आहारक द्विकला सम्मिलित करून लावलेले आहे. म्हणून आहारक द्विक आदी प्रकृतींच्या बंधाचा अभाव करणारे सराग सम्यक दृष्टी आहे. सम्यक दृष्टी तर आहे, पण सराग त्यांना म्हटलं कारण अजून त्यांची भूमिका मुख्यत्वाने शुभरागाची आहे. रागावर सम्यक दर्शनाचा उपचार करून सम्यक दर्शनाला सराग सम्यक दर्शन म्हटलं. निर्विकल्प भूमिका कमी प्रमाणामध्ये आणि सविकल्प दशा जास्त प्रमाणात आहे, म्हणून त्या सम्यक दर्शनाला सराग सम्यक दर्शन असं म्हटलं आहे. चौथ्या गुणस्थानातील जीवांना पाषाण रेषा समान रागादिकांचा अभाव आहे. जर आम्ही क्रोधाची कॅटेगरी 4 तऱ्हेची केली तर क्रोध आम्हाला 4 रूपामध्ये आम्ही त्याचं वर्णन करू शकतो. एक क्रोध म्हणजे पाषाण रेखेवर उत्कीर्ण असल्याप्रमाणे. जसा पाषाण रेषेवर जर आम्ही पाषाणावर जर रेषा आम्ही आखली तर ती रेखा खूप काळ टिकते. जसं आम्हाला माहिती आहे, हत्ती लेख त्या ठिकाणी लिहिल्या गेला खंडगिरी उदयगिरीच्या पहाडावर. सगळ्यात मोठा शिलालेख आणि पहिला शिलालेख हा लिखित स्वरूपाचा लिहिल्या गेला. कशावर लिहिल्या गेला? पाषाणावर. हत्तीची जी पाठ आहे त्या पाठीवर हा लेख लिहिल्या गेला. म्हणून तो लेख जो आहे हा अजूनही टिकलेला आहे. अनेक कालावधी निघून गेला आणि तरी देखील तो लेख आमच्या जवळ विद्यमान आहे. म्हणजे पाषाणावर रेषा उत्कीर्ण जर केली तर ती बऱ्याच काळपर्यंत टिकते, एकदम ती निघून जात नाही. समजा आम्ही पावागड सारख्या ठिकाणी गेलो गुजरात मधल्या, तर त्या ठिकाणी आम्हाला 7 मंदिरं असे दिसतात वर गेल्यानंतर पहाडावर, की त्या मंदिराच्या तिथे त्यांनी त्या शिला म्हणजे दगडावर हे चंद्रप्रभ दिगंबर जैन मंदिर है असं उत्कीर्ण केलेलं आहे, खोदलेलं आहे. दगडावर ते खोदलेलं आहे, म्हणून आजही ते आमच्या ताब्यात आहेत. म्हणजे अशी ही जी पाषाण रेखा समान असलेली ती जी खूप काळ टिकणारी लिपी. तर हा क्रोध कसा आहे? तर अनंतानुबंधी क्रोध देखील असा खूप काळ अनंत काळ टिकणार आहे. एखाद्या विषयी आमच्या जीवनात क्रोध असेल तर हा किती काळ टिकू शकतो? जर अनंतानुबंधी असेल तर तो खूप काळ अनंत काळ म्हटलेला आहे. अनंत काळही तो क्रोध टिकू शकतो. तो जीव कुठल्याही भवामध्ये जर परत मिळाला तर तो क्रोध आमचा आणि त्याचा पण उफाळून येऊ शकतो. कधी कधी विनाकारण एखाद्या व्यक्तीला बघितल्यानंतर आमच्या मनामध्ये वाईट भावना येते.
का येते याचं कारण आम्ही शोधलं तर ते आम्हाला या भवात सापडत नाही. पूर्व भवाशी त्याचा संबंध असतो. कुठे ना कुठं त्याचे आणि आमचे काहीतरी ऋणानुबंध असतात, योगायोग असतात, आमचे संबंध आलेले असतात. त्यावेळेला आम्ही ते क्रोधाने किंवा प्रेमाने त्याच्याशी अनुबद्ध असतो आणि तो जर आम्हाला तिथे उदयात आला तर तशा प्रकारचा एक तर क्रोध येतो किंवा राग भाव येतो. असा हा पाषाण रेखा समान रागादिकांचा सम्यक दृष्टीला अभाव आहे. म्हणजे त्याचा जो राग अनंत काळपर्यंत टिकणारा नाही. आणि तसही सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली आहे की नाही हे स्वतःला आम्हाला कळण्यासाठी आम्ही स्वतःवर एक प्रयोगही करू शकतो. जर आमच्या अंतःकरणामध्ये एखादी कषाय हा 6 महिन्यापेक्षा खूप काळ टिकत असेल, 6 महिन्यापेक्षाही जास्त काळ टिकत असेल तर नक्की समजायचं की आम्हाला सम्यक दर्शनाची प्राप्ती अजून झालेली नाही. जर आम्हाला 6 महिन्याच्या आत आमचा तो कषाय मिटून गेला, जाऊ दे, त्याची परिणती त्याच्यानुसार झाली, मला त्याच्याशी काहीही कर्तव्य नाही, मला माझा भाव जोपासायचा आहे, माझ्यामध्ये मला काहीही अशा प्रकारचा भाव ठेवायचा नाही, ही जर भावना आम्ही आमची जागृत केली तर मात्र आम्ही सम्यक्त्वधारी म्हटल्या जाऊ शकू व्यवहाराने. म्हणून 6 महिन्यापेक्षा तर क्रोध किंवा कोणताही भाव आमच्या मनात आम्हाला चिरकाल ठेवायचा नाही. हा पाषाण रेषेप्रमाणे असणारा अनंतानुबंधी राग, म्हणजे राग म्हणा, क्रोध म्हणा, मान म्हणा, माया म्हणा, लोभ म्हणा, कोणताही आम्हाला अनंतानुबंधीचा कषाय जीवनात नको आहे. म्हणून हा त्याला रागादिकांचा अभाव आहे. 5व्या गुणस्थानातील जीवांना भूमी रेखा समान रागादिकांचा अभाव आहे. 5व्या गुणस्थानात भूमिका कशी आहे तर जमिनीवर आम्ही रेष मारली, पाषाणाच्या रेषेपेक्षा जमिनीवरच्या रेषेचं आयुष्य कमी आहे, म्हणून ही टिकणार तर आहे काही काळ, पण ती अनंत काळ टिकणारी नाहीये. त्याच्यावर धूळ येऊन पडली किंवा कोणी पुसून टाकली किंवा काही आणखी प्रकार झाले वाऱ्यानी तर ती रेषा मिटूनही जाऊ शकते. भूमीवर आम्ही रेखा आखली आहे, काही काळ ती टिकणार पण आहे, पण अशी ती अनंत काळ पाषाण रेषेप्रमाणे टिकत नाही. म्हणून 5व्या गुणस्थानातील जीवांना जो कषाय भाव आहे हा भूमी रेखेप्रमाणे आहे, भूमी रेखेप्रमाणे असणार आहे. आणि आता 5व्या गुणस्थानात एखादा जीव असेल तर त्याला या असा क्रोधाचा, मानाचा, मायेचा आणि लोभाचा देखील त्याला अभाव आहे. नंतर विशेषतः या ग्रंथात म्हणजे समयसार मध्ये 5व्या गुणस्थानावरील वितराग सम्यक दृष्टीचीच महती आहे. 2 उदाहरणं मी सांगून टाकते, अनुषंगाने गोष्ट आलेली आहे. जयसेनाचार्यांनी त्या टीकेमध्ये 2 याचं स्पष्टीकरण नाही केलं, पण आम्हाला माहिती आहे की जी प्रत्याख्यान जनित क्रोध आहे हा कसा असतो तर वालुका रेखेप्रमाणे. वाळूवर रेष आखली, वाळूवर रेष आखली, टिकणार आहे थोडा काळ, 1 तास टिकेल, 2 तास, पण वादळ आलं की ती रेषा निघून जाणार आहे. हवा आली, जोरदार वारा सुटला की ती रेषा मिटून जाणार आहे. तर हा जो तिसरा प्रत्याख्यान जनित राग असणार आहे हा वालुका रेखे समान आहे. आणि संज्वलनचा राग कसा असतो म्हणजे क्रोधासाठी उदाहरण आलेले आहे, खास करून संज्वलनचा क्रोध असतो पाण्यावरच्या रेषेप्रमाणे. पाण्यावर इकडे रेष काढली की लगेच ती दिसेनासी होते, त्याच्यावरची रेष आम्हाला समजत नाही. क्रोध येईल, आला काय आणि लगेच विरून गेला काय. लहान बालकाप्रमाणे निरागसपणा हा असा संज्वलनचा राग ज्याच्या जीवनात आहे त्याच्या जीवनात असणार आहे. हे उदाहरण मी अशासाठी दिले की आम्हाला यापासून प्रेरणा घ्यायची आहे की आम्हाला आमच्या जीवनामध्ये या भवात निदान पाषाण रेषेप्रमाणे असलेले कषाय
आमच्या जीवनात आम्हाला नको आहे. नंतर भूमिरेखेप्रमाणे ठीक आहे, तेही आम्हाला नकोच आहे. त्याच्यामध्ये देखील आमची स्वामित्व बुद्धी असायलाच नको आहे. कोणत्याही कषायामध्ये आमची स्वामित्व बुद्धी नाही. अपरिहार्यपणे ते होतात आहे, त्याला आम्हाला स्वीकार करायचा आहे. पर्यायीमध्ये ती घटना घडणार आहे, पण त्याला मला माझा स्वभाव मानायचा नाही. अशा प्रकारे आत्मजागृती ही याच्यामध्ये आम्हाला ठेवायची आहे. आणि वल्गना तर कोणतीही आम्हाला करायचीच नाही. जो सम्यक दृष्टी आहे तो कधीही आपल्या तोंडाने मला सम्यक्त्वाची प्राप्ती झाली आहे असं म्हणणार नाही. उथळपणा ज्याच्या जीवनात आहे, म्हणून अध जल घगरी छलकत जाय. अर्धवट भरलेला घडा हा जास्त आवाज करतो. जेव्हा पूर्ण घट भरलेला असतो त्यावेळेला त्याच्यातून आवाज नाही. एक संस्कृत मध्ये सुभाषित आहे की जो अल्पज्ञ आहे तो अल्पज्ञ असताना पहिल्यांदा स्वतःला सर्वज्ञ मानून बसला, आणि सर्वज्ञ मानल्यानंतर त्याला असं वाटायचं की मला सगळं काही येत आहे. पण त्याने नंतर जसजसा तो आगमामध्ये प्रवेश करायला लागला, त्यांनी जाणीव झाली की अरे मी जे सर्वज्ञ मला स्वतःला मानत होतो तर हे तर माझं अगदी तुच्छ ज्ञान आहे. मला तर जीवनामध्ये अजून अनेक गोष्टी शिकायच्या आहे. म्हणून पहिली भूमिका जरी अशी असली तरी देखील जसजसा प्रवेश आमचा ज्ञानामध्ये होत जाईल तेव्हा ज्ञानाची विशाल व्याप्ती आम्हाला समजून येणार आहे. म्हणूनही ज्ञानाला सागराची उपमा दिली जाते. सागराचा पैलतीर दिसत नाही. सागराच्या किनाऱ्यावर उभं राहिल्यानंतर आम्हाला पाण्याचं स्पर्शन तर होऊ शकतो, परंतु त्याचा पैलतीर आम्हाला गाठायला बराच कालावधी लागणार आहे. त्याप्रमाणे आमची भूमिका ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आम्हाला बघायची आहे. या गाथेचा प्रयोग करत असताना रागादी भावांमध्ये उपादेय बुद्धी असणारे जीव सर्व आगमांना जाणून देखील सम्यक दृष्टी असत नाही. रागादी भावांमध्ये ज्याची उपादेय बुद्धी आहे ते सगळेच्या सगळे जीव, कितीही त्याला आगम ज्ञान असलं आणि कितीहीची काल व्याप्ती मी सांगितली 11 अंग 9 पूर्व एवढं ज्ञान त्यांच्या जीवनात मॅक्झिमम मिथ्या दृष्टीला असू शकतं. एवढं ज्ञान जरी त्यांनी ग्रहण केलं तरी देखील आत्मा आणि अनात्मा जोपर्यंत व्यवस्थितरित्या जाणत नाही तोपर्यंत त्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊ शकत नाही. आपण इथे थांबूया. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोए सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.